क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे. आता पावसाळा संपत आलाय. 2 दिवसांपूर्वीच गणपती गेले. आमच्या कानेगावात ना चिक्कार पाऊस पडतो. मग सगळीकडे अशी भाताची हिरवी शेतं दिसू लागतात. सगळ्या हवेवर असा भाताचा घमघमीत वास भरून राहतो. मग मला ना हे सगळं अगदी त्या चित्रासारखं वाटायला लागतं. शाळेत जायचं असतं पण पाय इथून निघतच नाही. कारण मग मला इथे शिरोडकरची आठवण येते. तशी सकाळ संध्याकाळ घरी रस्त्यात सगळीकडेच येत असते म्हणा. ही हिरवी शेतं पाहिली ना की खूपच. आमची शाळा 12:40 ला भरते. खरं तर शाळेत पोहोचायला फक्त 13 मिनिटं लागतात. पण आम्ही सगळे 11 वाजताच निघतो. आम्ही म्हणजे मी, सूर्या, चित्रा आणि फावड्या. सूर्याच्या वडिलांनी शाळेच्या वाटेवरच बिल्डिंग बांधण्याचं काम घेतलंय. आम्ही सगळे तिकडे त्या बिल्डिंगच्या वरच्या मजल्यावरच्या एका खोलीत जमतो. काय करतो रे चित्रा? प्रयोग. कसला रे? मी दोन्ही बाजूनी पेटणारी बॅटरी बनवतोय. दोन्ही बाजूने? हो. बटन पुढे सरकवलं की एका साईडनं आणि मागे सरकवलं की दुसऱ्या साईडनं. आणि बटन मध्ये गेलं तर बंद होणार. चित्राचं नाही असंच काहीतरी सुरू असतं. स्वतःच्या डोक्यातले प्रयोग करणं. त्याला शास्त्रज्ञ व्हायचं. काय रे फावड्याने आला? नाही रे. आणि सूर्या? तो येतच असेल. येतच असेल नाही आलो आपण. तू दोषा म्हणजे कधी आला रे? अरे आताच. काय चाललंय? काय करतो रे चित्रे? तुला काय करायचंय? तो प्रयोग करतोय. प्रयोग? दोन्ही साईडनी पेटणारी बॅटरी म्हणे. बॅटरी बॅटरी ही चिमणा काय करंट गिरण लागतो का नाही? हा असं लागत ना तर ये लावतो तुला. ए जा ना. आवडायला आला तू? तो बसला असेल भाजीच्या दुकानावर. त्याला दुसरं काय येते? मग ये बरोबर बाई आज तरी येणार आहे ना? काय माहित नाही रे. चायला तिच्या त्या ऑफ पिरियडला ती बेंद्री नाही आली म्हणजे मिळवली. हो ती आली तर मेलोच. हो ना यार. तिच्यात तिथं लगीन पण व्हा. कोणाला चिंते नुसती. बेंद्रेबाई आम्हाला इंग्रजी शिकवतात आणि बेंद्रेणीचा तास म्हटलं की प्रत्येकाच्या छातीत धडकी भरते. काय रे उशीर? भाकऱ्या वगैरे झाल्या. अच्छा बरं ते जाऊ दे. सूर्या बाबा वाटेत परांजपे बाई दिसल्या होत्या. एकटेच होत्या? हा एकट्याच होत्या. चल काय? अरे एकट्या नसणार त्या. मग तो झेंडे असणार ना मागं पुढं. नाही रे एकट्याच होत्या. ते जाऊ दे रे. आता काय? स्लीवलेस आहे काय? नाही लिवलेस नाही ना. चालला मग आता मजाच येणार. झेंडे सरांची काहीतरी भानगड आहे असा सूर्याचा दाट संशय. सूर्याला मनापासून वाटतं की शाळेतला प्रत्येक बाईंचं आणि सरांचं काहीतरी लफडं असलंच पाहिजे आणि तसं नसेल तर ते लावून दिलं पाहिजे. दावणीतली साखर झाली आली. चालते मग कशी? भेटला असेल कोणतरी. अरे बघ ए चित्रे. अरे चित्र्या तुझी जातवाडी आली बघ. येऊ दे. मला काय जरूर नाही. चाय तुला नाही. मग आपल्याला आहे ना बाबा. काय तुला आहे ना? एवढे शब्द तुझी ओळख निघत बघ ना कुठं. ही केवढा म्हणजे 8वीतली गुप्ते. कायम केसात केवड्याचं पान मावून येणार. सूर्या ती शाळेत आल्या दिवसापासून तिच्यावर लाईन मारतो. पण म्हणजे नेमकं काय करावं हेच त्याला कळत नाही.
बरोबर बोलतो. तुझी काय लाईन बिन नाही, तुला फक्त आवलायला पाहिजे. काय चेक केलं ना? चायला केवढा केवढा म्हणजे आपलं पवित्र प्रेम आहे. आपण खाली बसून वाट बघतोय. एवढे सांगतात की जय हाय केवढा मेरी जान. आता हिला पटवून तरी कशी रे? चांगलं मला काही समजतच नाही. व्हायला विसरलोच. काय झालं? अवांतर वाचनाची 3 पुस्तक आणली आणि ते आवड्या मराठी, तुझं हिंदी रसायन. गोविंदरावांच्या प्रेमाचं रसायन जुळलं. वा असं पाहिलं. आवडते. आवड्या शाळा कोण? आवड्या. 2 आहेत 2. इकडे सायंटिस्ट लोकांनी असं वाचायचं नसतं. धर. पहिल्यापासून वाच. जे आता आपल्या पण शरीरात बदल होत आहेत ना, इच्छित ना व्हायलाच पाहिजे ना यार. नाही पण भीती वाटते ना यार. या घाबरायचं काय रे त्यात? हा. ते काय आपल्या हातात असतं. पहिले तुझ्या हातातलं काय? अरे, सगळं परिवर्तन आहे. मला सांग, माणसं म्हातारी का होतात? का या सगळ्या बदलांमुळेच ना. हे पण पोरींमध्ये पण असले बदल होत असतील. अर्थातच त्या सुद्धा माणसंच आहेत की. नाही, पण दोघांमधील बदलांमध्ये फरक आहे. चायला तुला कसं माहित रे? आणि आता वाचायला कशाला पाहिजे? तुझी छाती बघ आणि इतक्यात मला लांबनं शिरोडकर येताना दिसलं. केशरी फुलांचा गजरा मारले, तसं छातीत एकदम गडगडायला लागलं, पोटात खड्डा पडायला लागला. हल्ली नाही असंच काहीतरी होत असतं. तिला पाहिलं तोंडातनं शब्दच फुटत नाही. आता हिला बघून हे लोक काहीतरी बोलतील, कमेंट करतील आणि मला ते अजिबात आवडणार नाही. कोण आलं रे? कोण नाही रे, 10वीतली पोरं आहेत. कोण कंडा मारलाय ना? गृहपाठ. अरे गृहपाठ केलं का मेंदडीचा? इच्छित हा? झोपट देता बेंद्रीनी ना? अरे हा, काय मग शब्द दिले होते, अर्थ लिहिणाऱ्याला सांगितलं. काय सांगतो? पेलो 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 जसं केलं तसं तर कुठे तुझा या भावड्या काढून माहिती आहे ना? काढली रे बाबा. बेंद्रीनीच्या ना. आता अभ्यास पण नाही केला. तुला आधी सांगायला काय होतं? जेव्हा बघा त्या खिडकी बाहेर मला काय बोलतो? शिकला या बेंद्रीनीच्या आता समजत नसलं तरी पण लिहून घ्यावं लागतं. हे बी आहेच. काय बोला? काय बोला? काय बोला? मला काय मारतो? मी काय केला? अरे मारतो कशाला? काय मारतो कशाला? आज काय गरज होती पुस्तकं आणायची? बघितलं वाचायला तर पाहिजे. तुझ्या आईला. ए! मला 40ची शाळा ना अभ्यास पण झालेला नाही तुझ्या. हा? वाचले किती रे? 12:35. म्हणजे नवीन? तुझ्या आईला म्हणे 12 वाजता तिकडे 12 वाजता अभ्यास झाला नाही तर बिजनेस बोलत असते. हे बाबा दोषात चालला.
शिरोडकरकडे पाहता येतं. अगदी प्रार्थना संपेपर्यंत वाटत होतं तिचं डोकं खांदायला घ्यावं आणि तिला सांगावं की रडू नकोस म्हणून. अख्खा तास रागातच गेला. वेंद्रेबाई काय शिकत होत्या ते सगळं कानावरनं गेलं. ऐकू आले तू फक्त मधल्या सुट्टीचे टोन. शाळेला या बेदबीच्या ना हिचं काहीतरी केलं पाहिजे रे. हो ना, डोक्याला नुसतं वैताग घालायचा. अभ्यास करताना काय करायचं मला पण कळत नाही यार. अरे महेश्वर ओरडण्याची काय गरज होती बघ ना. आणि नुसतं काय पुस्तकाच्या कवरांना मारायचं त्याला. नाही तर काय चालला इथं लगेच पण तुला काय पडले रे एवढं तिथे लग्नाची? 9 महिने सुट्टी तर मी नाही. अरे मी स्वतःच्या लग्नात पण हातात पट्टी घेऊन उभी राहील. आणि अंगण असतं का ते आपण खाली इंग्लिश मधूनच बोलणार. अशी कशी वेंद्रेबाई आली शाळेवर, अशी कशी वेंद्रेबाई आली शाळेवर.
आई बाबा नाही आले अजून. बाबा ते राहिले यायचे. अगं एकदा चेस खेळायला बसल्यावर घरची आठवण येते का त्यांना कधी? तेही करत. बरं तुझी भाजी निवडून ठेव, तोपर्यंत भाताला आगण कमी येते निघतात. हा मुकुंदही आलेला नाही अजून. हो ना. ए गोल 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 गोल. आई आले का महाशय? आला का? लवकर आला. ए अंबाबाई, मी कधीच आल्या खाली आणीबाणीवरची चर्चा ऐकत होतो. तुमचे काका कसले भांडत होते माहितीये, छान मजा आली. अरे मुकुंदा, नरू मामा आलाय. नरू मामा कधी? दुपारी झालाय तो. उद्या सकाळी जायचं म्हणतोय. कसल्या तरी कामासाठी आलाय. वा सरस. आता मी त्याच्याबरोबर इंग्लिश पिक्चर बघणार. वा इंग्लिश पिक्चर? अभ्यास कुठपर्यंत आला? पुढच्या वर्षी 10वी आहे, लक्षात नाही? पुढच्या वर्षी ना, पुढच्या वर्षात उठायचंय. हो माहितीये, पण तयारी आत्तापासूनच करावी लागते. आणि क्लासचं काय ठरवलंयस? क्लास? कसला क्लास? ना तू उगाच वेळ बांधून पेडगावला जाऊ सोड नको. ना. आई बघा ना, अजूनही क्लासचं काही ठरवलेलं नाहीये. अगं एक क्लास कशाला पाहिजे? वर्गात काही शिकवत नाहीत का आमच्या? हो, अगं. तुमच्या त्या वराडकर हायस्कूल मध्ये काय शिकवतात ना, हे अख्ख्या गावाला व्यवस्थित माहितीये. घाटी सगळे. हा असू देता आमचे घाटी. तुमच्या त्या भावमारू कॉलेजात नाहीत ना, मग बस. ते काही नाही. ही 6 माही परीक्षा संपली की तू क्लास लावतोय. आई तू याचं काहीही ऐकू नकोस हं. हा घरी आल्यापासून ना नुसता टिवल्यावाला करत असतो. तू काय चोमडपणा घेऊ नको सांग. का? खोटं बोलतेय ती. अगं आई पण नुसतं काढून मुकाट्याने अभ्यास करावा. आई तू तिला तुला नुसतं त्याची सवय लागली तुला मुकुंदा. आई. आता बघा इंग्लिश पिक्चर. अरे वा, दहावीची तयारी आत्तापासून. आई ना मामा तू कसा आहेस? म्हणजे काय रे मामा, तू त्या लगेच चाललायस? जावं लागेल रे, काम आहेत बाबा. पण तू आज कसा का अभ्यासाला बसलास? बस काय मामा, मी बसतो हा. काय नाही, ताईने काढी टाकलेली दिसते. मामा तुला माहिती आहे ना कशी आहे ती. तर ते सोड. काय म्हणतायत तुझे दोस्त मंडळी? अरे मजेत आहेत की. काय लाईन बिन मारतात की नाही? मारतात पण काय मिळत नाही. आणि आपलं काय? काय तू पाहिलीस की नाही एखादी? छान मामा, आपण असल्या भानगडीत नाही पडत. हो का? मामा माझा एक मित्र आहे. तो ना वर्गातल्या एका पोरीवरती लाईन मारतो. म्हणतो की जिकडे तिकडे त्याला तीच दिसते. सतत तीच त्याच्या जवळ असते मला. अरे या वयाचे असं सगळं व्हायचंच. आपण ना सारखे स्वप्नात हरवतो. नवीन असताना सगळं आपल्यासाठी. मामा पण तू ज्या कॉलेजात शिकवतोस तिकडची पोरपोरी पण असंच करत असतील ना रे. म्हणजे आमच्या वर्गातला पोरी तर आमच्याकडे बघत सुद्धा नाही. मग त्यांना कळणार कसं की आम्ही लाईन मारतो ते? काय करायचंय? त्यांनी त्या मुलीच्या मनात भरलं पाहिजे, मग आपोआप ती लाईन देणार. सिंपल. हेच तर मामा, हे कसं करायचं? हा तर हे ज्याचं त्यांनी बघायचं. एक लक्षात ठेव, फेम इज द फ्रेग्रन्स ऑफ हेरोइक डीड्स. त्यांनी असं काहीतरी करायला हवं जेणेकरून त्या मुलीचं लक्ष सतत त्याच्यावर राहील. बघ बघ. अरे ही बाई दगडी विहीर हीच पाहिजे होती ना रे तुला? हो. ए तू इकडे राहतो का रे? हो. आपल्या वर्गातला कोण नसेल राहत ना इकडे? नाही कसं? हे बघ, ही जी गल्ली आहे हा. ना, तिथे सोम्या पवार, त्या मागच्या गल्लीत भोसले, आणि ते जे तिकडे पिंपळाचं झाड दिसतंय, हा. हा त्याच्या मागच्या बाजूला शिरोडकर. कोण? शिरोडकर आणि या चक्कीपाशी अमित. बरं मी तुला विहिरीची गंमत सांगतो. नको, मला ते पिंपळाचं झाड बघायचं. चल ना. जीवनात जोशा या काहीतरी आयडिया काढल्या की केवढं पटली पाहिजे रे. पटत रे, तू एवढी घाई कशाला करतोस? अरे पण कशी नुसतेच दिवस चाललेत माहितीये तुला? मी बघतोय चायला ती पुन्हा जाते, मी तिच्या बाजूला जाते. आईला तिला कळायला तर पाहिजे ना यार. असं आहे, जर तिला कळलंच नाही तर तिला कशी देणार मला? अरे सूर्या तू वेडा आहेस. अरे अशा गोष्टी बोलायला नाही लागत. मग नजरेतूनच कळतात आपोआप. काय मग आम्ही तर मी आलोच. अरे कुठे चालला? आता तिच्या टोले घालू नका.
सांगितलं तू आणि मुलींमध्ये जुवेकर शिरोडकर आणि सीमा. तुला क्लास लायचं ते ठीक आहे, पण या बॅचला जागा नाही येत. तू असं का सकाळी जागा मोकळ्या आहे. नाही सर, मला हीच बॅच हवी. अरे पण ही बॅच तर आता फुल आहे. बरं तू नंतरच्या बॅचला येतोस का? नाही सर, नाही जमणार. का रे? नंतर मला एका ठिकाणी कामावर जायचं असतं सर. काम करून शिकतोस? हो सर, घरची परिस्थिती अय्या तू इथे काय करतोयस? नाही, काही नाही, मी असंच. क्लास सुरू असताना मधूनच उठून आलास ना? हो. तू असं नको करत जाऊस. सरांनी खूप महत्वाचं शिकवलं आज. उद्या येणारच क्लासला? हा, मग भेटशील इथेच? बघीन. जोशा, साल्या कोणाला सांगणार नाहीस ना? नाही रे, काय झालं ते तर सांग. काल केवढा आमच्या घरी आली होती. काय बोलतोस? हो, पण कशासाठी? सहजच तिच्या आई बरोबर. हे तू बोललास तिच्याशी? मग काय करणार? ती अशी समोरच येऊन बसली ना. हा, मग काय आठवतच नाही. ती एकटीच बडबडत होती. मी फक्त ऐकत होतो. ए, तुला आवडते ना ती? काय? हट. तू असं नेहमी क्लास सुटायच्या आधी इथे रस्त्यात येऊन का थांबतोस? तुला भेटायला? नाही, तुला सांगायला. मला तुला काहीतरी सांगायचं होतं. काय? तेच की मला मांजरेकर सर खूप छान शिकवतात. हे सांगायचं होतं? नाही, मग हा, मला तुला काहीतरी द्यायचं होतं. काय? तू हे माझ्याकडे व्याकरणाचं पुस्तक मागितलं होतंस ना? मी हो. मी कधी मागितलं? नाही, मागितलं होतंस. हे घे. मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. काय? हेच की मला बोल ना लवकर. सॉरी, मला तू आवडते.
मला आता एकदम मोकळं वाटत होतं. पूर्वी कसं सगळं एकदम दाटण्यासारखं वाटायचं. आमची बिल्डिंगवरची जागा, वर्ग, ग्राउंड सगळीकडे एक ताण भरून राहिला होता. पण आता ते सगळं मोकळं झालं होतं. मग मला कळलं की शाळेची मजा कशात येते. शाळेत वर्ग आहेत, बाक आहेत, पोरपोरी आहे, गणित आहे, भूगोल आहे, अगदी नागरिकशास्त्र सुद्धा आहे. पण आपण त्यात कशातच नाही. आपण तर गायींच्या पाठीवर बसणाऱ्या पांढऱ्या पक्ष्यांसारखे मुक्त यांच्या शाळेत बसलेलो असलो ना तरी आपल्या मनात एक वेगळीच शाळा बनते, खास एकट्याचीच. त्या शाळेला वर्ग नाहीत, बाक नाहीत, फळा नाहीत, भिंती नाहीत, अगदी शिक्षक सुद्धा नाहीत. पण त्यातलं शिक्षण फार सुंदर आहे. जोशा जोशा रे. अरे काय झालं, काय विचारतो? काल आपल्याला सॉलिड स्वप्न पडलं माहिती आहे? स्वप्न? अरे मग कसलं? अरे मी आणि केवढाशे बाजूत बसलोय आणि तेवढे घ्या तू आणि चित्रे आला. मी चित्र्या. अरे मग आई शपथ. मग चित्रे बोलला, काय सूर्या एकटा एकटा काय? मग त्याला बोलला, बसू देत रे त्यांना. मग तुम्ही गेला. तुम्ही गेल्यानंतर मी केवढ्याचा हातात मारला. बाबा आपल्याला पेटात नाच घालून उठवलं नाही का? चांगलं नाही. लहानपणापासून अरे सकाळी पडलं होतं का? सकाळची स्वप्न खरी बघा. अरे हो. चांगलं पण नुसतं स्वप्न करून काय उपयोग? घरात काय होतच नाही. एकतर वार्षिक परीक्षा पण जवळ आहे. आणि आम्ही तर करतोय सुट्ट्या बॉम्बला सांगतो. आईला जोशा काय? ना तुझ्या त्या मामाला विचारलं या, त्याला काहीतरी भन्नाट आयडिया द्यायला सांग आपल्याला. अरे केवढा पटली पाहिजे रे. तुला माहिती आहे आता तू तिच्या डोळ्याला पण उपयोग नाही. अरे ती बघतच नाही ना. तू एक काम कर ना, एकदाच काय ते विचारून टाक ना डायरेक्ट. काय विचारणार? अरे हे की तुझी आपल्याला लाईन आहे की नाही म्हणून. त्याला ए जोशा काय आईला तुला भविष्य म्हणतो का रे? काय झालं? अरे टाका इकडे. आईला जोशा बोलतो ना डायरेक्ट विचार म्हणून. आज विचारूनच का? हे आता लगेच नको रे बाबा. नाही आताच विचारणार. असा चाल घेऊ का मला? चल विचार. अरे नको तुझं मी नाही. ते चल ना जोशा या. तू नुसतं उभा राहशील ना. चल. अरे तुझं ना पाहिजे तर मी थांबतो ना, मी इकडनं बघतो. ए, चल ना साल्या. साल्या आधी म्हणजे करतो काय? आयडिया तुझीच ना. मग कशाला आपण? चल, हे चल.
नाही बोलते ती. चिमणा जोशा नाही बोलते यार ती. ए सूर्या जाऊ दे, नको म्हणायला लागलोस. चल सोड ते. बरोबर आहे, तुमच्या सगळ्यांच्या लाईनी पद्धतशीर चालू आहेत. आणि ते आपल्यालाच कोण लाईन देत नाही. अरे सूर्या, सूर्या फारच उदास झाला होता. पण आता मलाही खूप भीती वाटत होती, कारण झालेला प्रकार आम्हा दोघांनाही नवीन होता. पण शेवटी व्हायचं तेच झालं. दुसऱ्या दिवशी हेडमास्टर आप्पांनी आमच्या घरी पत्र पाठवलं होतं. तुमच्या पाल्याने गंभीर गैरवर्तन केलंय म्हणून. आई बाबा तुमच्या बाळराजांचे पराक्रम आहे का? काय रे काय झालं? त्याने शाळेत जाताना मुलीचा हात धरलाय, छेड काढली, छेड. चाल्या मात्र हेडचा पोर ना तू आणि हे करते करतो वय झालं. बाई 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 बाई, या वयात हे पराक्रम का तुमचे? चाल्या वाया गेला रे तू. बाबा नको, बाबा बाबा नको. तरी मी तुम्हाला सांगत होते त्या वराडकर हायस्कूल मध्ये घालू नका म्हणून. बाबा परत नाही करणार बाबा. पुढचं वर्ष 10वीच आहे आणि हे उद्योग तुमचे. काम तुझा हात मालीच बंद करतो. बाबा परत नाही करणार. बाबा नको. मुकुंदा, मग मला खरं सांगशील काय झालंय नेमकं? तिच्या बाबांनी तक्रार केली म्हणून दोघांना बोलावलं. बरं मग चडीने मारलं. सुराला तर खूप मारलं. पाण्याचा शर्ट फाटला. काय म्हणाले आप्पा? मुली चढून हातात लाज नाही वाटत का? तिचे वडील म्हणाले ना सरळ पोलिसात द्या. बाबा मी खरं सांगतो, त्यांनी काही नाही केलं बाबा. त्यांनी फक्त तिला विचारलं, त्यांनी काय नाही बाबा, त्यांनी काय. वेडा आहेस का? आता हे असं रडून काही होणार आहे का? मग चल, मग मी आप्पांशी बोलणार आहे. तोपर्यंत तू बाहेर चल. अहो शिक्षा केली ना आम्ही. तुमचा निरोप मिळाला कसा पोराला झोडपलाय. ओ लाथा मुक्याला सोडवला त्याला. हो मारून काही होत नाही. पोरं निगर भेटत असतात. यांच्यासारख्यांना पोलिसांच्या हवाली केलं पाहिजे. रिमांड रूम मध्ये सुधारतील ती. ते साहेब आवरा स्वतःला. आमची मुलं रस्त्यावर नाही पडलेली. काय केलं पाहिजे मग? अहो भर दिवसा ही पोरं शाळेत जाणाऱ्या पोरींचे हात धरायला लागली तर पोरींनी करायचं काय? त्यांचा बंदोबस्त करायला नको? एक मिनिट. बघा मुलगा चुकलाय, कबूल आहे, पण त्याने हात नाही धरलेला तिचा. बेबी बाबा तू घाबरू नकोस. जे काय झालं ना ते अगदी खरं खरं सांग. हो हो सांग त्याला काय केलं ते. खूप मारलं रे तुला. मारलं. अरे आड मध्ये आली नसती तर शेवच घेतलं असतं बापानं माझं. तुझा आप्पा काय करेल? शाळेतून काढणार तर नाही ना. काय सांगता येत नाही आपण काय करेल. पाहिलं ना? अहो त्यानं हात नव्हता धरला तिचा. नाही हात नसेल धरला पण आप्पा अर्थ तोच होतो ना. नाही. बघा अर्थ तोच होत नाही. नाही आप्पा पोरं चुकले, कबूल आहे, पण चूक काय आहे ते तर समजून घ्यायला हवं. अहो अड्डीच्या वयातली पोरं आहेत. त्याने विचारलं असेल तिला प्रेम करतेस का, पण ती नाही म्हणाली. संपला विषय. त्यांना पुढं त्रास दिलाय का? मुलाला एवढं मागायला नको होतं. थोडं चुकतात, पण आपण नीट समजावलं तर समजतं त्यांना. आणि तुमचा मुलगा, अहो तुमचा मुलगा वाघ आहे, वाघ. एवढा एकच पोरगा आहे मला. आम्ही काय कधी शाळेत गेलोच नाही, पण याला शिकायला नको. शिकेल.
वया पुस्तक आणले नाही. हो चला वर्गात जा. आणि हो एक गोष्ट लक्षात असू दे, या अशा चुका प्रत्येक वेळेला माफ होत नसतात. जा. रोशा, या वर्गात जाऊसच वाटत नाही रे. वाटतं इथेच पोतं टाकून झोपून जा. मला तर अजून समजत नाही आपला चुकला काय ते. चिकना जोशा, त्या केवढ्याच्या बापाला एवढं चिडायला काय झालं यार? आपण तर नुसतं विचारलं यार. काय झालं विचारलं तर? जोशा, तुझा सल्ला महागात पडला यार. चांगली इमानदारी दाखवलीस. अरे मी काय केलं? सूर्याने फक्त तिला विचारलं. पण तूच सांगितलंस ना विचार म्हणून. अरे मग काय करणार? तुला माहितीये ना तो सूर्या कसं करत होता ते. आणि मला माहित होतं रे त्याला ती नाही म्हणणार. आणि बघ ना, एकदा त्याला नाही म्हटलं की तुझी लाईफ काय का तोंडात बोलते असतं ती सगळी मुलं अशीच असतात. पण आपल्या वर्गात बरोबरच त्याला मारलं ते. नाही, मी काही नाही केलं. मी फक्त तिकडे उभा होतो. मी खरं सांगतो, मी काय त्यांनी त्या मुलीच्या मनात भरायला हवं. जल्ला तिला कळलंच नाही तर ती लाईन कशी देणार मला? जोशा काल केवढा घरी आली होती. तू असं नेहमी इथे रस्त्यात येऊन का थांबतोस? तिचं लक्ष सतत त्याच्यावरच राहायला हवं. मला तू आवडतेस. छे बाबा, आपल्याला नाही जमायचं तसलं काही. अय्या, ह्याने धरला होता हात. बघ खरं सांग, नेमका काय केलं तुम्ही? अगं मी फक्त तिकडे उभा होतो. पण तूच सांगितलंस ना विचार म्हणून. तिच्या बाबांनी तक्रार केली म्हणून दोघांना बोलावलं. तुझा सल्ला महागात पडला यार. एक लक्षात ठेव, फेम इज द फ्रेग्रन्स ऑफ हिरोइक डीड्स.
हसली नजरा करी बावळा माझ्या मनातल्या करती मला वेळा खुणा मस्त दिवे लावलेत सगळ्यांनी. पेपर काही चांगले लिहिले नव्हते, समजलं नव्हतं का? पुढच्या वर्षी खूप तयारी करावी लागणार आहे. बरं, हे रिझल्ट आहे का? दिगंबर गोखले पहिला, प्रकाश बिबीकर दुसरा, पारुल देवल तिसरी, मुकुंद जोशी चौथा, सुमित तेरदेसाई पाचवा. चिमणा जोशा, कॉंग्रॅच्युलेशन हा. थँक्यू. आपली दांडी गुल झाली यार. मग आता आता काय बापानं सांगितलंय, जोपर्यंत 10वी पास होत नाही तोपर्यंत शाळा सोडायची नाही. आपलं काय, आयशीने आधीच सांगितलं होतं, नापास झाला की भाजीच्या दुकानावरच बसायचं. तेव्हा आता 2 रुपये जोडून 4 रुपये जोडून. आईने नाशिकला घर घेतलंय. मी सुद्धा तिथल्याच शाळेत ऍडमिशन घेणार आहे. आईला जोशा काय पण बोलूयात, काय सॉलिड बाजी मारली. त्याला 4था आलाय. पुढच्या वर्षी जपूनच चढायला पाहिजे जरा. राहायलाच पाहिजे. शेवटी जोशा येतो आपला. सांगू कसे बोलू कसे धुंदीत झाले प्रेम असे. हे बघ, मी 4था आलो. मी मन लावून अभ्यास केला आणि मी 4था आलो. मी तुला सांगितलं होतं ना, त्यात माझा काहीच सहभाग नव्हता. आणि हे बघ बघ, मी 4था आलो. वा, अभिनंदन. थँक्यू सर. बरं, ती शिरोडकर का नाही रिझल्ट गेला? सर, शिरोडकरच्या बाबांची बदली झाली आहे चाळीसगावला. आणि मग तिचा रिझल्ट? तिचे बाबा नंतर येऊन घेऊन जाणार आहेत. हरलो सरलो त्या भावना सांगावे कसे त्या फुलपाखरा. आता सगळं संपलंय. उरलंय ते फक्त 10वी नावाचं भयान वर्ष.